मंदिर संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक कारण करून आणि अहेतुकी अद्भुत असीम अशा अनुग्रहामुळे पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर चातुर्मास्याच्या पावन पर्वामध्ये साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ श्रीमान स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आचार्य परंपरेमध्ये एक दोन महापुरुष की ज्यांचं वर्णन योगाशिष्टामध्ये केलेलं आहे. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चतेन अपार समित सुखसागरेस्मिन परे ब्रह्मणी लीनम यस्य चेता. याचा अर्थ असा आहे की कुलम पवित्रम त्यांनी आपलं कुल पवित्र केलं, जननी कृतार्था आपल्या आईची कुस धन्य केली आणि वसुंधरा पुण्यवती चतेन आणि संपूर्ण पृथ्वी पावन झाली. असं कोण आहे तर त्यांनी सांगतात की एक परे ब्रह्मणी लीनम यस्य चेता, ज्यांचं एक क्षणभर आपलं चित्त या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन झालं तर त्या पुरुषाचं एवढं मोठं वर्णन केलेलं आहे. आणि असे दोन महामानव या पावन पर्वामध्ये पावन क्षेत्रामध्ये पावन स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या स्मृतिस्थळामध्ये आपण डोळे भरून पाहत आहोत. आणि याच्यानंतर या ठिकाणी या महापुरुषांच्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये आपण माऊलीच्या सत्तेतून प्रार्थना करू की या ठिकाणी गुरुवर्य शास्त्री महाराज गुरुवर्य बाबा यांची शताब्दी जी आहे ती शताब्दी आपल्याला पाहायला मिळो आणि त्याच्यामध्ये त्यांची जी परंपरा त्यांनी केलेली साधना त्यांच्या जीवनात झालेलं उदात्तीकरण आणि आपल्या ह्या महामानव किंवा महापुरुष पदाला प्राप्त होण्यासाठी त्यांनी केलेले अध्यात्मातील अत्युच्च कोटीचे श्रम ते आपल्यालाही साध्य होण्यासाठी आपल्यालाही मनोबल शारीरबल बुद्धिबल आणि आत्मबल मिळावं अशी माऊलींच्या सत्तेतून ह्याच गुरुवर्यांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् या शुभचिंतनाने विराम देत आहे.